निखिलगुणनिकायं नित्यनिर्धूतहेयं शुभतममतिमेयं शुद्धसौख्याप्युपायं सकलनिगमगेयं सर्वशब्दाभिधेयं नवजलधरकायं नौमि लक्ष्मीसहायं जन्माद्यस्य तोन्मयादितरतश्चार्थेष्वविज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मह्यन्त्यं सूर्यः तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिदेवोन्यतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखसत्कारणाय वितताय नमो नमस्ते। नवविन्यायसुधादिगुरुजयमुनीन् श्रीपादराट् सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिभैरान् श्रीवादिराजानपि वंदे हंसवरान् रघुत्तम गुरुं वेदव्यवहारानिधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमणिपान् सद्गोरसध्यानपान् सत्याविघ्नकराब्जोक्तान् 50 वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्याय सुधारतान् शास्त्रेषु पारदर्शिवानं शास्त्रज्ञेषु ज्योत्सरं दीनमुक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिसिन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिं सद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेते विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेव प्रसार्यान् इतरान् आत्मपापोत्थान् तेषां विद्या फलिष्यति। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। या नवविधा भक्तीच्या प्रवचन मालिकेमध्ये काल आपण 7वा उपदेश पाहिला। दास्य भक्तीबद्दल आपण चिंतन केलं। आज आपण सख्य भक्तीबद्दल चिंतन करणार आहोत। 8वा उपदेश आहे सख्य भक्ती। या सख्य भक्तीचा आपण आज चिंतन करणार आहोत। आजच्या चिंतनास प्रारंभ करूया। श्री गुरुभ्यो नमः। श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्य आत्मनिवेदनम्। अलौकिक भक्ती म्हणजे सख्य भक्ती आहे। आणि ही भक्ती होण्यासाठी किंवा ही भक्ती करण्यासाठी भगवंताचीच इच्छा लागते। त्याखेरीज ही सख्य भक्ती काही आपल्याकडनं घडत नाही। अनंत योग्यता पाहिजे, आपली प्रचंड पुण्य पाठीशी पाहिजे, मागील प्रारब्ध चांगलं पाहिजे, चालू कर्म चांगलं पाहिजे, वर्तमानात सज्जनांचा संग पाहिजे, सदैव भगवन्निष्ठता बुद्धी पाहिजे आणि हे सर्व करून सुद्धा भगवंताची इच्छा पाहिजे, तरच भगवंत सख्य भक्ती प्रदान करतो। सख्य भक्ती असं म्हणता क्षणी आपल्या समोर सुदामाजींचं चरित्र येतं। विभीषणजी आठवतात, सुग्रीवजी आठवतात, अर्जुन आठवतात। हे काही प्रसिद्ध उदाहरण आहेत सख्य भक्तीचे। सख्य भक्ती म्हणजे काय? भगवंताची व भक्ताची मित्रता असं आपल्याला वाटतं, बरोबर का नाही? भगवंताची व भक्ताची मैत्री म्हणजे सख्य भक्ती। तसा अर्थ घेऊ नये, कारण की ही सख्य भक्तीचं चिंतन करत असताना, या सख्य भक्तीचं चिंतन करत असताना याच्या आधी जे चिंतन केलेलं आहे ते लक्षात ठेवा। ते होतं दास्य भक्तीचं चिंतन आपण याच्या आधी केलं। जर का आपण भगवंताचे दास आहोत तर मग मित्र कसे होऊ शकतो? एक तर मित्र होऊ शकतो किंवा दास होऊ शकतो। आपण भगवंताचे दास आहोत तर मग सखा कसे होणार? यांनी ते सख्य भक्ती सांगितलेली आहे। तर मग हे सख्य भक्ती कशी आहे? तर भगवंताला आपले अनंत जन्मातले अनंत कर्म माहिती असतात। भगवंताला आपण केलेल्या अनंत कर्मातील अनंत पाप इत्यादी दोष व जे काही गुण केले आहेत ते गुण भगवंताला माहिती असतात। जे काही पाप आपण केलेलं आहे त्या पापाचं प्रायश्चित्त भगवंत आपल्याकडून करून घेतो व त्या पापाचा नाश घडवून टाकतो। अशा दृष्टीने भगवंत हा सखा आहे। आपल्याला न सांगताच भगवंत आपल्याद्वारे आपल्याच पापाचा नाश प्रायश्चित्त रूपाने करून टाकतात। अर्जुन हे सामान्य नव्हते, साक्षात इंद्रपुत्र होते।
गांडीवधारी होते, महादेव ज्यांचे गुरु असे ते अर्जुन. इंद्रदेवाने भगवंताला प्रार्थना केली होती की हे भगवंता, तुम्ही माझ्या पुत्राच्या सोबत सदैव उभे राहा, सदैव माझ्या पुत्राचं मार्गदर्शन करा. तेव्हा भगवंत म्हणले होते की मी जोपर्यंत पृथ्वीवर असेल तोपर्यंत अर्जुनास मी मार्गदर्शन करेल, त्याचं रक्षण करेल. राजसूय यज्ञाचा प्रसंग, त्या राजसूय यज्ञाच्या प्रसंगामध्ये प्रत्येकाला एक 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 जबाबदारी देण्यात आली. तर भगवंताने सर्व आलेल्या अतिथी विप्रांचे पादप्रक्षालनाची, त्यांच्या पाद्यपूजेची जबाबदारी भगवंताने घेतली. चरणक्षालने कृष्णो ब्राह्मणानां स्वयं व्यभूत, असं राजसूय याग प्रसंगामध्ये महाभारतामध्ये 10वा श्लोक आपल्याला आढळतो. एवढेच नव्हे तर काही काही कादंबऱ्यांमध्ये असं वर्णन आढळतं की भगवंताने राजसूय यज्ञामध्ये जे ब्राह्मण भोजन झालं, त्या ब्राह्मण भोजनात, ब्राह्मणांच्या भोजनानंतर उष्टी पाणी उष्टी जे त्यांचे पानं होते भोजनाचे, ते उष्टे त्यांचे भगवंताने स्वच्छ केले असं देखील वर्णन काही ठिकाणी आढळतं. एवढेच नव्हे तर स्वतः भगवंत पाशुपत शस्त्राचा उपदेश देण्यासाठी सक्षम आहेत, सर्वोत्तम आहेत, असे असताना देखील अर्जुनाला गुरु द्वारे उपदेश व्हावा म्हणून स्वप्नातच, युद्ध काळामध्ये स्वप्नातच अर्जुनाला कैलास पर्वतावर घेऊन गेले. महादेवाद्वारे, महारुद्रांद्वारे पाशुपत शस्त्राचा उपदेश अर्जुनास प्रदान केला. या घटनेतून भगवंताने गुरुचं महत्व काय आहे हे दाखवून दिलं. मी स्वतः उपदेश देण्यासाठी सक्षम आहे, परंतु गुरुद्वारे तू उपदेश घ्यायला पाहिजे म्हणून महारुद्रदेवांना अर्जुनाचे गुरु केले. जेव्हा भगवंत श्रीकृष्ण परमात्मा 1 दिवसाचे अश्वमेध यज्ञ करतात, एक विप्र त्या ठिकाणी येतात. त्या विप्राचे पुत्र जन्माला आले की गायब व्हायचे. विप्र रडत रडत भगवंताजवळ आला व म्हणाला, माझ्या पुत्रांचे रक्षण करा. तेव्हा अर्जुन म्हणाला, मी तुमच्या पुत्रांचे रक्षण करतो. तेव्हा विप्र म्हणाला, श्रीकृष्ण परमात्मा, बलराम, प्रद्युम्नादी जे आहेत ते देखील माझ्या अदृश्य होणाऱ्या पुत्रांचे रक्षण करू शकले नाहीत. तेव्हा अर्जुन म्हणतो, काम न करायला काय तुम्ही मला काय श्रीकृष्ण समजले का? तुमचं काम न करून द्यायला तुम्ही काय मला श्रीकृष्ण समजले का? अर्जुनास जो अहंकार, गर्व जो होता की मी सर्व काही करू शकतो, त्या गर्वाचं परिहार करण्यासाठी बघा भगवंताने कशी लीला केली, अद्भुत लीला आहे. अर्जुनाने तिथेच प्रतिज्ञा घेतली, मी या विप्रपुत्राचं रक्षण करेल आणि जर का मी करू शकलो नाही तर मी जळत्या चितेमध्ये उडी मारेल. तेव्हा भगवंताने, हे अर्जुना, विप्रपुत्राचे रक्षण मी तुझ्या हस्ते घडवून आणतो असं म्हणत अर्जुनास व त्या विप्रास स्वतःच्या रथात बसविले व क्षणार्धात सप्तसागर पार केले व 14 लोक दर्शवत रथातून भगवंत अर्जुनास व विप्रास घेऊन गेला. भगवंताने जम्बूद्वीप 1,00,000 योजन विस्तृत, लवण समुद्र 1,00,000 योजन विस्तृत, लक्षद्वीप 2,00,000 योजन विस्तृत, इक्षु समुद्र 2,00,000 योजन विस्तृत, श्यामला द्वीप 4,00,000 योजन विस्तृत, सुरा समुद्र 4,00,000 योजन विस्तृत, कुशद्वीप 8,00,000 योजन विस्तृत, दधी समुद्र 8,00,000 योजन विस्तृत, 18,00,000 योजन विस्तृत, घृत समुद्र 16,00,000 योजन विस्तृत, शाकद्वीप 32,00,000 योजन विस्तृत, क्षीर समुद्र 32,00,000 योजन विस्तृत, पुष्कर द्वीप 64,00,000 योजन विस्तृत, शुद्धोदक समुद्र 64,00,000 योजन विस्तृत. त्यानंतर अंधन, तमस, ब्रह्मांडाचे खरपर, महत्त्व, प्रकृती तत्व, तेजस तत्व, अहंकार तत्व, विरजानिधी इत्यादी सर्व ब्रह्मांडाचं दर्शन भगवंताने स्वतःच्या रथावर
बसवून घेऊन आणलेल्या त्या अर्जुनास व त्या विप्रास घडविले. भगवंताने स्वतः सोबत आणलेल्या त्या दोघांना, अर्जुनाला व त्या विप्राला, या सर्व गोष्टींचं दर्शन घडविलं व सर्व काही माझ्या अधीन आहे असे भगवंताने सांगितलं. तेव्हा अर्जुनाचा गर्व परिहार झाला. भगवंता, माझ्याकडून घोर पाप घडलं, त्राहिमाम 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 निपत्येनम क्षमस्वेत्या फाल्गुनः असं वर्णन आढळतं. अर्जुन भगवंताला शरण जातो, क्षमा मागतो. त्राहिमाम त्राहिमाम, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही भगवंता, क्षमा करा असं, अशा पद्धतीनं क्षमा प्रार्थना भगवंताच्या चरणी अर्जुन करतात. भगवंताने अनेक प्रसंगामध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केलं आहे. अनेक प्रसंगी भगवंत अर्जुनासोबत एकांतामध्ये संचार केलेला आहे. या संदर्भात महाभारतामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वर्णन आढळते. सुदामाजींचं देखील या सख्य भक्तीमध्ये आपण चिंतन केलं पाहिजे. सुदामाजींचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे, जास्त काही त्याच्यावर भार देत नाही. सुदामाजींची परिस्थिती अत्यंत गरीब. एक मूठभर पोहे बांधले फडक्याला. पत्नीने सांगितले की बाबा जा, तुमचे जे सर्वोत्तम असे द्वारकाधीश राजे तुमचे मित्र आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्यांच्याकडे जा, ते काही देतात का बघा. साक्षात लक्ष्मीचे पती भगवंत आपले मित्र आहेत, शरणागत वत्सल आहेत, ब्राह्मण भक्त आहेत. साधू आश्रय असणाऱ्या भगवंताकडे जा. त्यांना जेव्हा आपली परिस्थिती कळेल तेव्हा ते अवश्य काही ना काहीतरी अनुग्रह करतील, थोडस धन देतील. भगवंताकडे जायला तयार होतात व भगवंताकडे निघतात. भगवंताच्या द्वारकेच्या जवळ येत असताना भगवंताचे दर्शन आपल्याला कसे होईल याचा विचार करत ते असतात. भगवंताची व सुदामाची भेट होते, चर्चा होते. त्या पोटलीमध्ये काय ठेवलं आहे लपून सुदामा, असं जेव्हा भगवंत सुदामास विचारतात तेव्हा सुदामा पोहे समोर करतात. कथा सगळ्यांना माहिती आहे. ते पोहे भगवंत खातात. भगवंत विचारतात, तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी? काही नाही म्हणे, काहीही नाही बोलायचं म्हणे. सुदामाजी म्हणतात, मला काही नाही बोलायचं. असं म्हटल्यानंतर आता का नाही म्हणले सुदा, बरं तसं मागायला भरपूर काही होतं ना, तर का नाही म्हणले, तर काही अनेक जण अनेक कारण सांगतात. की पहिलं कारण, मी भगवंताकडे मागण्यासाठीच आलो आहे असे वाटेल. दुसरं कारण, मी दरिद्री आहे, भगवंत ऐश्वर्य परिपूर्ण आहेत. ते भगवंताच्या दर्शनामध्ये इतके तल्लीन झाले, त्यांना काहीही सुचले नाही. व भगवंताने सुदामाजींच्या पत्नीच्या मनात काय आहे हे जाणून संपूर्ण सुदामाची नगरी सुवर्ण नगरी केली. याबद्दल विस्तारपूर्वक वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये दशमस्कंदामध्ये आपल्याला सापडते. भगवंताने चढ उतार आयुष्यामध्ये दाखवले. जेव्हा सुदामाच्या आयुष्यात दारिद्र्य होते तेव्हा भगवंताने मला दारिद्र्य दिले, मी भगवंतास मानणार नाही अशा कुठल्याही प्रकारचा मूर्खपणा किंवा भगवंतावर अविश्वास दाखवणे ज्याला आपण म्हणतो, तो सुदामाजींनी कधीही केला नाही. घरामध्ये अत्यंत हालाकीची परिस्थिती असताना देखील भगवंताची सेवा ही सुदामाजींनी केली. भगवंताला कधीही दोष लावला नाही. नाहीतर आपण थोडस काही नुकसान झालं, देवामुळे झालं, देवानच केलं, फलानच झालं, ढिपलानच झालं. अहो, देवान नाही केलं, ते आपण केलं, आपलं प्रारब्ध होतं म्हणून झालं. सुदामाजी मनामध्ये चिंतन करतात की जर धन इत्यादी प्राप्त झाले तर हा दरिद्र उन्मत्त होईल व भगवत ध्यानातून भगवत मार्गाला मुकेल. भगवत मार्गातून, भगवत साधनेच्या मार्गातून मी दूर जाईल. म्हणून भगवंताने मला थोडेसेही धन दिले नाही, असं चिंतन आहे. बघा, जर का धन प्राप्ती झाली तर सुख प्राप्ती होईल आणि सुखामध्ये मी भगवंताला विसरून जाईल, उन्मत्त होईल. तर सुखाच्या उपभोगामध्ये मी उन्मत्त झाल्यावर भगवंताच्या साधनेच्या मार्गामध्ये
मी जी भगवत विषयक साधना करतो त्याच्यामध्ये विघ्न निर्माण होईल, खाडा पडेल व मी उन्मत्त होईल, असं होऊ नये या साधकाचं, म्हणून भगवंतानं मला धन दिले नाही, असं चिंतन पाहिजे भगवंताविषयी. यातून आपल्याला कळते की भगवंत हा सुदाम्यास सखा मानत होता व सुदामा हे भगवंतास स्वामी मानत होते. सगळ्यांना माहिती आहे सुदामाजी त्यांच्या गावी जातात व त्यांना सोन्याची नगरी इत्यादी प्राप्त होते, ते राजगुरू बनतात इत्यादी. ही जी काही कथा आहे ती सगळ्यांना माहिती आहे. रामायणामध्ये किष्किंधकांडामध्ये सुग्रीवाची मैत्री अत्यंत प्रसिद्ध आहे, त्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. पण अजून एक मैत्री खूप प्रसिद्ध आहे, ती म्हणजे की विभीषणाची. जेव्हा विभीषण भगवंताला शरण जातात तेव्हा काय सुंदर भगवंताची स्तुती करतात. काय करतात स्तुती? नमस्ते राम राजेंद्र, नमस्सीता मनोरमा, नमस्ते चंडकोद्दंड, नमस्ते भक्तवत्सल. जेव्हा भगवंताला शरण जातात विभीषण, तेव्हा भगवंत विभीषणास म्हणतात, हे विभीषणा, तुम्ही वर मागा, तुम्हाला काय वर देऊ सांगा. तेव्हा विभीषण काय म्हणतात? नास्ति मत्सदृशो धन्यो, नास्ति मत्सदृशः शुचिः, नास्ति मत्सदृशो लोके रामतन्मूर्ती दर्शनात. म्हणतात की आज हे भगवंता, आज आपल्या दर्शनाने माझ्या समान या जगात दुसरे कोणीही धन्य नाही. इतका मी पुण्यवान झालो आहे, इतका मी माझ्या समान दुसरं कोणी पवित्र नाही, इतका मी आज आपल्या दर्शन मात्राने पवित्र झालो आहे. या जगात माझ्या इतकं पुण्यवानही कोण नाही. एवढं पुण्य मला आपल्या प्रत्यक्ष दर्शनानं प्राप्त झालं आहे. वरदान काय मागतात विभीषणजी? भगवंताला वरदान काय मागतात? सगळ्यात महत्वाचं आहे बघा, वरदान काय मागावं भगवंताकडे हे देखील कळलं पाहिजे. कर्म बंध विनाशाय तत्वज्ञानम भक्ती लक्षणम त्वध्यानम परमार्थम च देहि मे रघुनंदनम. माझे कर्म बंध नष्ट करणारे भगवंता, आपल्या भक्तीने प्राप्त होणारे ज्ञान, आपल्या स्वरूपाचे ध्यान मला प्रदान करा. आपली भक्ती, आपल्या चरण कमलांवर आसक्ती माझी सदैव राहावी, असेच वरदान मला द्या. नाही तर मग काही जण म्हणते वरदान काय पाहिजे? आत नको, बाहेर नको, सकाळी नको, दुपारी नको, संध्याकाळी नको, दिवसा नको, रात्री नको, काय नको? नाही, हिरण्यकशिपूंकडे जात नाहीये. काय नको? अभ्यास नको, काय नको? काम नको. मग काय पाहिजे? पैसा पाहिजे. त्याच्यासाठी काम नाही करायचं. अहो, कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही. कर्म करावं लागतं. कर्मफल दातृत्व देवात भक्ता रक्षती सद्गुरु संत. तुम्ही कर्म करा, धर्माने करा, सद्गुरु तुमच्या पाठीशी आहेत. तुमचं जर का धर्माने कार्य चालत असेल आणि कितीही मोठं विघ्न समोर आलं तरी नियतीवरी करीती मात, म्हणून संत वंदे जगती. नियतीवर ही संत ही मात करतात व भक्ताचं रक्षण करतात. तुम्ही म्हणाल की महाराज अर्जुनाची, सुग्रीवांची, विभीषणाची किंवा सुदामाजींची योग्यता वेगळी होती. त्यांना साक्षात भगवंताचं दर्शन झालं, त्यांना साक्षात भगवंताचं सन्निधान लाभलं. आपली गती काय? तर आपल्यासाठीच रामदास स्वामी महाराजांनी 4थ्या दशकामध्ये दासबोधाच्या सांगितले, देवास जयाची प्रीती आपण वर्तावे तेने रीती, येणे करिता भगवंती सख्य घडे नेमस्त. नियम असत, नेम असत. भगवंताला जसे वर्तन आवडते तसं आपण वागलं पाहिजे. भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा.
भगवंताला कथा निरूपण आवडतं, कीर्तन आवडतं, प्रवचन आवडतं. भक्तांचे भजन प्रिय आहे भगवंताला. सांडून आपली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता. निरूपण कीर्तन कथा वार्ता, देवाच्याची सांगाव्या. आपल्या संसारातलं रडगाणं, आपल्या संसारातील प्रापंचिक गोष्टी त्या सोडून द्याव्यात आणि फक्त भगवंताच्या तत्वचिंतनाच्या गोष्टी, कथा इत्यादी त्याच कथा, तेच चिंतन सतत श्रवण करावे, त्याचेच कीर्तन करावे, तेच घोकावे किंवा तेच सांगावे किंवा त्याच्याच चर्चा कराव्या. देवाचे जे मनोगत, त्याची आपुले उचित. इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की. बघा, भगवंताने देवतांनी जे मनोगत सांगितलं आहे किंवा देवतांनी जे भगवंत सर्वोत्तम आहे हे सांगितलं आहे किंवा देवतांनी जो भागवत धर्म आखून दिलेला आहे, त्या भागवत धर्मावर चालताना कष्ट खूप आहेत, सुलभ नाहीये ते. मला त्रास होत आहे म्हणून आता मला थोडस विश्रांती पाहिजे म्हणून मी दुसरं काहीतरी काम करतो अधर्माचं. स्वतःच्या इच्छेसाठी भगवंतास अंतर देऊ नये, भगवत विषयक ज्ञानास अंतर देऊ नये. मग आपल्यासाठी उचित काय आहे? देवाचे जे मनोगत, तेची आपुले उचित. देवतांनी जे मनोगत सांगितलं आहे, देवतांनी जो भागवत धर्म सांगितला आहे, देवतांनी जी भगवत भक्ती सांगितली आहे, तीच आपल्यासाठी उत्तम आहे. स्वतःच्या मनाने काहीही करू नये. भगवंताच्या भक्तीमध्ये आपण खंड विघ्न अंतर देऊ नये. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. मग सहजचे स्वभावे, कृपाळू देव. देवाची इच्छा जी आहे त्यानुसार कर्म करावं, भगवत इच्छेनुसार सर्व काही कर्म करावं, भगवंताच्या इच्छेनुसार सर्व काही मानावं. मग सहज स्वभावाने भगवंत अनुग्रह करतो, यात काही संदेहच नाही. आपण जर का भगवंताची पूर्ण श्रद्धेनं, एक निष्ठेनं उपासना केली, भगवंताची सेवा केली, भगवत विषयक तत्वज्ञानाचं चिंतन केलं, भगवंतावर विश्वास ठेवला आणि आपत्ती काळामध्ये देखील भगवंताचं नामस्मरण केलं, एकही क्षण भगवत विषयक तत्वज्ञानास अंतर दिले नाही, तर भगवंत अवश्य आपलं संरक्षण करतो, यात संदेह नाही. देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जळधरू, देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही. बघा कसं आहे, आपण भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करतो आणि काहीतरी विघ्न येतं व आपण म्हणतो, काय बाबा, भगवंताचं नामस्मरण सुरू केलं आणि विघ्न आलं असं म्हणतो आणि भगवंताचं नामस्मरणाचा विसर पाडून घेतो कायमचा. परंतु भगवंताचं नामस्मरण जर का नित्य केलं आणि आपण संकटात असू तर भक्ताचा विसर कधीही पडत नाही. एक वेळ भक्ताला भगवंताचा विसर पडेल, परंतु भगवंताला भक्ताचा विसर कधीही पडत नाही. बघा, एक टाइम आपण दास्य भक्तीमध्ये खंड पडू, एक टाइम आपल्या दास्य भक्तीमध्ये त्रुटी येईल, खंड होईल, परंतु भगवंत आपल्या भक्तासाठी सख्यास जातो. भगवंत कधी पलटत नाही. आज शब्द दिला, उद्या काम केलं नाही असं नाही, भगवंत करतो. कोणाचेही सर्व काम करतो जो शरणागत आहे. शरणागत म्हणलंय दास्य, त्याच्यामुळे नीट बघा, आपण भगवंताचे मित्र नाहीत, आपण दास आहोत, भगवंत मित्र आहे, असं चिंतन करायला पाहिजे. तुम्ही सर्वोत्तम आहात, अनंत गुणांनी परिपूर्ण आहात, तुम्ही सर्व दोष दूर आहात, तुम्ही स्वतंत्र आहात, अशी भावना मनामध्ये ठेवल्यावर भगवंताची सेवा केली तर भगवंत सख्य भक्तीने आपल्यावर अनुग्रह निश्चित करतो, यात संदेह नाही.
व्यासराज तीर्थ महास्वामीजी मध्व संप्रदायातील खूप मोठे यतीचंद्र, त्या व्यासराज तीर्थ महास्वामीजींच्या जवळ एक श्रीकृष्ण प्रतिमा होती आणि त्या प्रतिमेचं पूजन करत असताना व्यासराज तीर्थ महास्वामीजींनी कृष्ण स्तुती गायली व कृष्ण स्तुती गायल्यावर त्या गोपाल कृष्णांची प्रतिमा नाचायला लागली. हे सख्य भक्तीचं प्रतीक आहे. श्रीमद जगद्गुरु मध्वाचार्य मूल महासंस्थान श्रीमद उत्तरादी मठ श्री 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 रघुत्तम तीर्थ महास्वामी महाराज यांच्यावर भगवंताची किती सख्य भक्ती आहे हे सांगणारे एक प्रसंग. रघुत्तम तीर्थ महास्वामी महाराज जेव्हा चतुर्युग मूर्ती चतुर्मुख ब्रह्म करार्चित मूल सीता समेत श्रीमन मूल रामदेव दिग्विजय रामदेव वेदव्यासादी वंश रामदेव प्रसन्न विठ्ठल देव इत्यादी 28 अलौकिक लोक विलक्षण प्रतिमांची जेव्हा ते पूजा करतात तेव्हा मंडप पूजा बघण्याची आज्ञा कोणासही नसते. रघुत्तम तीर्थ महास्वामीजींच्या आईने महास्वामीजींना प्रार्थना केली, मी तुमची पूर्वाश्रमातली माता आहे, मला मंडप पूजा बघू द्यावी. तेव्हा मंडप पूजा सुरू झाली. रघुत्तम तीर्थ महास्वामीजींनी मंडपाच्या एका भागावर एका देवतांचं आवाहन सुरू केलं. उदाहरणार्थ गणपती अंतर्गत विश्वंभराय नमः विश्वंभरम आवाहयामि स्थापयामि पूजयामि, शेषम आवाहयामि स्थापयामि पूजयामि, रुद्रम आवाहयामि स्थापयामि पूजयामि, दुर्गा आवाहयामि स्थापयामि पूजयामि इत्यादी 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 पद्धतीने एक 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 करत प्रत्येक देवतांचं आवाहन सुरू केलं. प्रत्येक देवतांचं आवाहन करायला त्यांना आवाहयामि स्थापयामि पूजयामि आवाहन करायचं, त्यांची स्थापना करायची, त्यांचं पूजन करायचं. अशा पद्धतीनं प्रत्येक देवतांचं आवाहन ते करू लागले. सर्व काही आवाहन स्थापन पूजन इत्यादी जे की बघता येत नाही याला मंडप पूजा असं म्हणतात. या मंडप पूजेला कुणीही बघू नये हा नियम आहे. त्या मंडप पूजेचं दर्शन मला घ्यायचं आहे असं रघुत्तम तीर्थ महास्वामींच्या आईनी प्रार्थना केली, त्याला होकार दिला. त्याच्यामुळे ही रघुत्तम तीर्थ महास्वामीजींच्या पूर्वाश्रमातले आईसाहेब ही सर्व काही मंडप पूजा बघतायत. कसं एक 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 देवतांचं आवाहन होत आहे, एक 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 देवता त्या ठिकाणी येऊन बसत आहेत प्रत्यक्ष. रघुत्तम तीर्थ महास्वामीजींनी जसं यमधर्मराजाय नमः यमधर्मराजम आवाहयामि स्थापयामि पूजयामि असं जसं म्हटलं की अकराळ विक्राळ यमधर्मराजाचे ते अकराळ विक्राळ स्वरूप पाहून रघुत्तम तीर्थ महास्वामीजींच्या मातोश्री यांना मूर्छा प्राप्त झाली. त्यांना शुद्धीत आणले तेव्हा त्या भयभीत होऊन अंग त्यांचं कापू लागलं. महास्वामीजींनी सांगितलं, हे तुम्हाला सहन होणार नव्हतं म्हणूनच आम्ही तुम्हाला हे बघू देत नव्हतो. त्यातून या कथेतून आपल्याला दिसून येते की हंसपीठाधीश्वरांवर सर्व देवतांचा किती आशीर्वाद आहे, भगवत भक्तीचा अनुग्रह आहे. ही सामान्य गोष्ट नाही. आपल्यासारख्या मनुष्याच्या हातून हे काही असं घडत नसतं. आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या हातामध्ये काय आहे हे कळलं पाहिजे. तर आपल्या हातामध्ये आहे दास्य भक्ती. दास्य भक्ती ही आपण करू शकतो. सख्य आणि अनुग्रह भगवंत करण्यासाठी सिद्ध आहे. फक्त दास्य भक्ती निष्ठेने करावी. आपणही भगवंताच्या चरणी नित्य लीन व्हावं. भगवंताच्या नाही भगवंताच्या दासाच्याही दासाच्या चरणी आपण लीन व्हावं. भगवंताचे जे दास आहेत, हनुमंतराय त्यांचे जे कोणी दास आहेत खालती आपले गुरु इत्यादी त्यांच्या चरणी आपण रत व्हावं. त्यांची सेवा पूर्ण निष्ठेने करावी व भगवंताच्या सख्य भक्तीच्या अनुग्रहास आपण प्राप्त व्हावं. एवढीच प्रार्थना की भगवंता आपण सर्वांवर विशेष अनुग्रह करावा सख्य भक्तीचा व आमच्या सर्वांकडनं वारंवार दास्य भक्ती घडवून आणावी. त्या दास्य भक्तीमध्ये खंड पडू नये हीच आपल्या चरणी प्रार्थना. श्रीकृष्णार्पणमस्तु.